नाशिकमधली बातमी आहे। सिंहस्थ कुंभमेळा 2027 नाशिकमध्ये पार पडणार आहे। याच आगामी कुंभमेळ्याच्या व्यवस्थेवरून आखाडा परिषदेचे पदाधिकारी शंकरानंद महाराजांनी नाराजी व्यक्त केली आहे। कुंभमेळ्याच्या कामाची अवस्था अत्यंत दयनीय आहे असं त्यांनी म्हटलं। मी मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे, मात्र तरी सत्य बोलण्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। कुंभमेळ्याच्या कामाकडे अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे ना कुंभमेळा मंत्र्यांचं लक्ष आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती शंकरानंद महाराजांनी केली। तुमचा कुंभमेळा 75 ते 80% फेल गेल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं। 15 दिवसात नाशिक त्र्यंबकेश्वरला वेळोवेळी येऊन कामाचं मॉनिटरिंग स्वतः हातात घ्यावं। याचं मुख्यमंत्री साहेब तुम्ही या प्रशासनाच्या या मंत्र्यांच्या विश्वासावर राहाल तर तुमची आणि आमची सर्वांची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही आवर्जून सांगतोय। मी आजच सांगतो, मी पूर्ण सनातनी आहे, मी भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे समर्थक आहे, परंतु आता नुसतं गोड बोलून आणि फक्त वाहवाही करून चालणार नाही। त्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयाची क्षमा मागून सांगतो, तुम्ही दखल घ्यावी, कोणावरही अगल-बगल बच्चावर विश्वास करू नका आणि कुंभमेळा हा फार तुम्ही गंभीरतेने घ्यावा, आम्ही इशारा देतो।